मालवणमधील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज कोसळला। शिवरायांचा हा पुतळा नौदलाच्या अखत्यारीत येतो आणि त्यांनीच या पुतळ्याची उभारणी केली होती। तळाला गंज लागत असल्याचेही निदर्शनाला आलेलं होतं। 20 ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागानं पत्र लिहत ही बाब नौदलाच्या निदर्शनाला देखील आणून दिलेली होती आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यासाठी पीडब्ल्यूडी मंत्री रवींद्र चव्हाण बराच वेळ मालवण पोलीस ठाण्यात होते। 2 महिन्यात पुन्हा शिवरायांचा पुतळा बसवण्यात येईल अशी माहिती चव्हाण यांनी दिलेली आहे। संदर्भातला प्रथम दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। लवकरच इथले स्थानिक पोलीस स्टेशन जे आहे ते पोलीस स्टेशन त्या संदर्भातल्या जी आरोपी आहेत किंवा जे गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगाराला शासन करतील, त्यांना लवकरात लवकर अटक करतील। या संदर्भात जे तिथे ज्यांना काम दिलं होतं एक्झॅक्टली त्यांची नावं जी आहेत आर्टिस्टी अशी काही कंपनीचं नाव आहे ते, आणि त्याचे आपटे म्हणून आहेत मेसर्स आर्टिस्टी म्हणून आहेत, प्रोप्रायटर जयदीप आपटे म्हणून आहेत त्याचे, आणि स्ट्रक्चर कन्सल्टंट जो आहे त्याचं नाव चेतन पाटील असं आहे। आणि त्यांच्याबरोबर असणारी जी कोणी मंडळी असेल तपासामध्ये ते पाहतील, परंतु ही झालेली घटना अत्यंत एबीपी माझा, उघडा डोळे